चिकन सगोती, चिकन सुक्कं, कोलमी मसाला, खेकडे मसाला, तिसरे मसाला, काय ती चमचमीत झणझणीत चव, मालवणी पदार्थांची चवच न्यारी. अहो, पण हे मालवणी पदार्थ एवढे चमचमीत बनतात कशाने? तेच तर पाहणार आहोत. वाटप हे दोन प्रकारचं बनतं, एक भाजके वाटप आणि एक हिरवे वाटप. आज आपण मालवणी ग्रेव्ही मसाला भाजक्या वाटपाची रेसिपी शेअर करणार आहोत. पण त्यापूर्वी हॅलो एव्हरीवन, मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. मालवणी ग्रेव्ही मसाला वाटण बनवण्यासाठी 1 नारळ, 4 कांदे, 1 लसूण कांदा, 2 इंच आल्याचा तुकडा, मिरची व कढीपत्ता आवडीनुसार. लसूण कळीला उभी मधोमध कट द्यावी, त्यामुळे त्याची सालं काढणं सोपं जातं. सर्व लसूण स्वच्छ करून घ्यावी व कट करून घ्यावी. आपण आल्याचा तुकडाही, मिरची, कढीपत्ता बारीक कट करून घेणार आहोत. कांदा कट करण्यासाठी मी चाकूने कट न करता स्लायसरवर स्लाइस करून घेणार आहे. कांदा बारीक कट होऊन येतो. एक मीडियम साईज नारळ मी आधीच खवून घेतला आहे. पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे. यामध्ये बारीक कट केलेलं आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता घालून मंद आचेवर फ्राय करून घ्यावा. यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालावा, ब्राऊन होई तोपर्यंत फ्राय करावा. आता यामध्ये खवून घेतलेला नारळाचा किस ॲड करावा. जसे जसे वाटण फ्राय होते तसा ओलावा कमी होतो व वाटण ड्राय होऊ लागते. वाटण पूर्ण ड्राय झाल्यावर गॅस बंद करावा. मी पॅनमधून वाटण काढून थंड करायला बाजूला ठेवत आहे. उरलेल्या वाटणामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणाजिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला ॲड करून फ्राय करून घ्यावं. मी येथे मालवणी फजावाची उसळ बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: फजाव 1 कप रात्रभर भिजवून कुकरमध्ये 3 शिट्या काढून घ्याव्यात. आता उसळीला फोडणी देऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. राई, जिरे, कढीपत्ता टाकून तडतडू देऊया. त्यामध्ये कांदा, टोमॅटो ॲड करून थोडा वेळ फ्राय व्हायला देऊया. आता फोडणीमध्ये बॉईल केलेला फजाव घालून घ्यायचा आहे. 2-3 कोकमा ॲड केलीत. आता आपण 1 कप मालवणी वाटणामध्ये पाव कप फजाव ॲड करून घेतले आहेत व मिक्सरला लावून जाडसर ग्राइंड करून घेणार आहोत. हे वाटण फजावामध्ये ॲड करावे आणि छान मिक्स करून घ्यावे. वरून 2 चमचे मीठ ॲड करावे व उकळी येऊ द्यावी. कुठलाही मालवणी ग्रेव्ही पदार्थ बनवताना सर्व मसाले वाटणामध्येच फ्राय करून घ्यावे. पदार्थ झणझणीत होतो. आपली चमचमीत अशी फजावाची उसळ तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. तन्वीज किचन डायरीला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.